करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार, 7 डिसेंबर 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले आजचा दिवस फार उत्तमाचा आहे, परंतु आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये पहिलाच प्रश्न, रविवारी संकष्टी आली. रविवार म्हणजे आपला दिवस. विचार करा, प्रत्येक वार वाटून घेतलेला आहे. तो आराम करायचा दिवस हा आपल्या रविवारचा असतो, परंतु प्रत्येक दिवस हे सामर्थ्याचे आहेत. तारी मोरया दुःख सागरी गोसावी नंदन प्रार्थना करी आत्मया मनी जान चिद्घना हे दयानिधे श्री गजानना. समर्थ म्हणाले प्रत्यक्षात आपला देह भवसागरामध्ये ज्या प्रकारे बुडालेला आहे, म्हणजेच काय, या दुःख सागरामध्ये आपल्याला बघा, प्रत्यक्षात गणपती बाप्पा मोरया ज्या प्रकारे आपल्याला तारणारा आहे, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. गोसावी नंदन प्रार्थना करी. ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतात बघा, आपण एखाद्या दुःखामध्ये असतो की नाही, संकटामध्ये असतो. असं आहे का आपल्यावर संकट नाही आहेत? आपल्यावर बघा अडचणी किंवा एखादा प्रसंग उद्भवलेला नाही, असं आहे का? नाही आहे. प्रत्येकाला संकट आहे, प्रत्येकाला प्रसंगाला सामोरं जाणं गरजेचंच आहे. मग ज्या वेळेला गोसावी नंदन प्रार्थना करी म्हणजे काय? आपण दररोज सकाळी संध्याकाळी आपण देवाची उपासना करतो, भक्ती करतो, तरी सुद्धा आपल्यावर संकट प्रसंग का उद्भवतात, का ओढवतात? याचं कारण जर आपण पाहायला गेलो ना, आपला देह विचारात पडतो. अरे आपण तरी देवाची भक्ती करतो, उपासना करतो, बाकीचे लोक तरी काहीच करत नाही आहेत, मग त्यांच्या वाटेला दुःख का नाही आहेत? आपण विचार करतो की नाही? आपला देह आजारी पडतो, बरोबर? काही मुलं, काही मुली बघा, लहान लहान मुलं मुली प्रत्यक्षात मातीमध्ये खेळत असतात. आपण डोळ्यांनी पाहतो, एवढ्या मातीमध्ये, धुळीमध्ये ते बिनधास्तपणे खेळत आहेत, आणि आपला देह AC मध्ये बघा, घरामध्ये आराम करत बसलेला आहे, आराम करत आहे, तरी सुद्धा आपल्याला ताप, थंडी, खोकला. या दुःख सागरातून आपला प्रवास केव्हा बाहेर पडेल? आपल्याला यातून सुटायचं आहे. समर्थ म्हणाले आपला देह हा नाशिवंत आहे, आज आहे तर उद्या नाही आहे, परंतु आपल्याला शाश्वतीचा मार्ग अवलंबायचा आहे. मग ज्या प्रकारे आपला प्रवास या दुःख सागरातून जात आहे ना, त्या दुःख सागरातून जात असताना आपला विश्वास हा प्रत्यक्षात परमेश्वरावर असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे बघा, आपण बसमध्ये प्रवास करतो, ट्रेनमध्ये प्रवास करतो, बरोबर की नाही, विमानामध्ये प्रवास करत असतो. प्रवास करत असताना आहे ना, आपण अनुभव घेत असतो. आता विचार करा, बसमध्ये बसलोय किंवा ट्रेनमध्ये बसलोय, बसला की नाही? हां, नक्कीच शांतपणे आपण झोप घेतो. 1 तासाचा प्रवास असेल तर बघा, अर्धा तास तरी आपण झोपतो. कारण का? विश्वास कोणावर ठेवलेला आहे? जो चालवणारा आहे त्यावर, बरोबर की नाही? परंतु विमानामध्ये बसलोय हो. आता विमानामध्ये बसल्यावर एवढ्या उंचावरून आपण खाली पाहिलं तर काहीच दिसत नाहीये, बरोबर? विश्वास कोणावर ठेवलाय? जो चालवणारा पायलट त्याच्यावरच ना.
अंतरी काय आहे? स्मरण आहे. समर्थ म्हणाले, ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादी जाण, आप मृत्यू काय करी. हो, प्रत्यक्षात स्मरणामध्ये देह आहे. समर्थ म्हणाले, कशाची चिंता करतोस रे? ज्या प्रकारे तू निवेदन ठेवलेस ना, त्या प्रकारे तुझा प्रवास हा सुखकर होईल. परंतु आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारची भीती असते. काय झालं मग? विचार करा. त्याच प्रकारे आपण बोटमध्ये कधी बसत, होडीमध्ये बघा, प्रवास केलात की नाही? जेव्हा बोटीमध्ये बसलो, त्या जहाजामध्ये, आपण त्या नावेमध्ये बसलो, किती पाण्याच्या लाटेमध्ये बघा, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये बोट पूर्णपणे हलते. आपला देह पूर्णपणे हलतो. तिथे आपल्याला झोप लागेल का हो? काही मुलं, काही मुली, काही प्रवासी बघा ओरडत असतात, किंचाळत असतात. काही जण बघा हसत असतात, काही जण बोलत असतात. प्रत्येक जण अनुभव घेत असतो. त्यामध्ये आपला देह सर्वांकडे पाहत बसतो, नक्की काय होणार आहे. परंतु जो चालवणारा आहे ना, त्याला माहीत असतं कुठे खडक आहे, कुठे बरोबर पाण्याचा प्रवाह येणार आहे. त्याबरोबर बघा तो किनाऱ्याला घेऊन जात असतो. परंतु आपला देह हा बघा प्रत्यक्षात घाबरट आहे. अंधारामध्ये ज्या प्रकारे बघा लाईट पूर्णपणे गेलेली आहे आणि आपल्याला माहीत आहे लाईट गेलेली आहे, घरामध्येच आहोत, कारण दुपारपासून लाईट गेलेली आहे. मग आपला देह घाबरणारा नाही आहे, बरोबर? कारण आपण सर्व सोयीसुविधा करून ठेवलेल्या आहेत. कारण दुपारपासून लाईट गेलेली आहे, तर मेणबत्ती लावूया किंवा बघा दिवा लावूया. प्रत्यक्षात जर काय इन्व्हर्टर असेल तर आपण लावू शकतो, बॅटरी आहे. परंतु अचानक ज्या वेळेला बघा 9:30-10च्या सुमारास जेव्हा लाईट जाते, पूर्णपणे काळोख असतो, तेव्हा आपल्याला देह अजून घाबरतो. कारण का? समोर काहीच नसतो, फक्त अंधार असतो. आपला देह हा अंधाराला घाबरतो, कारण आतमध्ये अज्ञान पसरलेलं आहे. आता आपल्या घरामध्ये आपल्याशिवाय दुसरा आहे कोण हो? आपल्याच घरातली सदस्य ना, आपल्याच घरातली मंडळी ना. मग त्यांच्याशिवाय दुसरा आहे कोण? तरी सुद्धा नाही. इथून कोण आलं तर खिडकीतून कोण बघते काय? म्हणजे विचार करा, काहीच नसतं, बरोबर की नाही? आवाज कुठला येतो? तर बघा जे कीटक असतात बाहेर, बरोबर की नाही, आपल्याला आवाज येते की नाही? जेव्हा शांत वातावरण असतं तेव्हा बघा आवाज येतो. गाड्यांची वर्दळ किंवा ट्रेन जिथं जातात तिथं आवाज येत नाही आहे. म्हणजे विचार जर आपण केला ना, ज्या वेळेला लाईट जाते ना, त्यावेळेला बघा चंद्र जर आकाशात असेल ना, का भाग द्यावा लागला? संकष्टी चतुर्थीचा आहे हो. आपल्या जीवनात अंधकार पसरलेला नसावा. चंद्रासारखा प्रकाश, सूर्याच्या किरणांनी जसा बघा प्रत्यक्षात पृथ्वीवर उजेड येतं, तसा आपला देह हा लखलखीत झाला पाहिजे. परंतु आपला जो चेहरा आहे ना, तो पाहून समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आश्चर्यचकित होते, समजून घेत असते की बाबा नाही, या व्यक्तीचे आज बोलणं योग्य नाही आहे. कारण का? कारण पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये आहे आणि आपला चेहरा पूर्णपणे अमावस्येसारखा. काय बोलणार हो? समर्थ म्हणाले, हा भाग या देहावर चाललेला आहे. कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण भाग संकष्टी चतुर्थीचा आहे. या भवसागरातून प्रत्यक्षात आपल्याला काय करायचं आहे? प्रवास करायचा आहे. प्रवास करायचा आहे, सुखाचा प्रवास आनंदाने समाधानाने करता आला पाहिजे. आपण काय विचार करतो? किनाऱ्याला बरोबर पोचवेल ना? मनात पहिला प्रश्न. बसमध्ये बरोबर बसलेलो आहोत, परंतु योग्य वेळेवर बरोबर नेईल ना? कारण त्या वेळेला बरोबर मला पोहोचायचं आहे, परंतु विश्वास असणं गरजेचं आहे. जर वेळेत बरोबर निघाला असशील तरच तुला तो बरोबर पोचवेल ना. जर बघा आपली धावपळ जर असेल, एखाद्या वेळी होती आपली धावपळ, बरोबर की नाही, मग त्यावेळी एकही गोष्ट बघा आपल्या हातून चांगली होत नाही. कारण आपण उठलो लेट, बरोबर. संकट कशावर आलं? आपल्याच ध्येयावर आलं. आपण स्वतःहून लेट उठलो
आणि आपणच घरच्यांवर काय काढला, राग काढला. मला लवकर का नाही उठवलं, मला जाग का नाही आली. मग बघा पटापट आवराआवर करायची, परत देवाची उपासना भक्ती करायला वेळच नाही. पटापट चहा पिला आणि पटापट आपण काय करायला लागलो, ट्रेन पकडायला लागली. कारण का तिथे बरोबर ऑफिसला वेळेवर पोहोचायचं आहे. परंतु ती सुद्धा वेळ बघा टळून गेली, ती सुद्धा ट्रेन निघून गेली. आपण बसलो. विचार करा, एका क्षणासाठी, बरोबर की नाही. म्हणून तो क्षण आपल्याला अनुभवायचा आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हे आपल्याला उत्तमाचे असतात. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे. आपण काय विचार केला, आज रविवारी संकष्टी चतुर्थी यायची का हो, मंगळवारी आली असती. तर बघा गणपतीचा वार म्हणजे मंगळवार, मग रविवारचा काय तुझा आहे का, नाही ना. अहो, ज्याने प्रत्यक्षपणे या सृष्टीची रचना केली त्याचाच आहे ना. संपूर्ण जगाची सृष्टी ज्यांनी केली तोच परमेश्वर. युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. तरी सुद्धा तू मे आपण करतो, तुझा ते माझा मन, असं नाही हो. आपल्याला या आयुष्यात आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे, तरी सुद्धा आपल्यामध्ये अभिमान येत असतो. अभिमान घेऊन बाळगायचं नाहीये, जगायचं नाहीये, त्यात खरी मजा नाहीये. तर प्रत्यक्षात आपल्याला परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये ज्या प्रकारे बघा आपण गणपती बाप्पाच्या देवळामध्ये जातो, मारुती रायाच्या जातो, प्रत्येक बघा देवदेवतांच्या मंदिरात देवळात जात असतो ना. कशासाठी जातो, ज्यावेळी आपल्यावर प्रसंग येतो त्यावेळेलाच आपण जातो. आज बाकीच्या वेळेला जाऊ का हो. बघा आपल्या घरी चांगल्या सुखद प्रवास किंवा आनंदाचा दिवस आहे त्यावेळेला आपण जाऊ का हो, नाही जाणार. कारण का, सर्व काही मला प्राप्त झालेलं आहे, आता मला काय कुणाची गरज नाही आहे. परंतु ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतात तो सुद्धा भाग समर्थांनी पुढच्या भागात आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. ही आपली परीक्षा आहे हो. ज्या वेळेला तुला दुःख येत आहे ना, ज्या वेळेला तुला संकट येतोय, अडचणी येत आहेत का, अरे तुझ्या या देहाची परीक्षा चालू आहे. जशी आपण बघा शालेय जीवनात परीक्षा शिवाय अर्थ आहे का, आपण अभ्यास करतो परंतु परीक्षा नसल्या तर त्या अभ्यासाला महत्त्व आहे का, नाही ना. मग परीक्षा असल्याशिवाय जसं आपण ते वाचन करतो, मनन करतो, त्याला किंमत नाही आहे. मग तसंच आपलं जीवन आहे. जर परीक्षा जर समोर नसतील, दुःख जर नसतील, बघा प्रत्यक्षात जर अडचणी नसतील, तर आपल्या ध्येयाला किंमत काय. हाताची पाची बोटं समान आहेत का हो, नाही ना. मग प्रत्येकाला सुखदुःख, आनंद, समाधान, रडणं, हसणं प्रत्येकाच्या वाटेला लिहून ठेवलेलं आहे. परंतु त्यातून सुद्धा आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणजेच काय, आपल्या वाटेला आलेलं दुःख म्हणजे असं आहे का, मी देवाची पूजा करतो, मी देवाची उपासना करतो, माझ्या वाटेला आता दुःख आणूच नको, नाही हो, येणारच. परंतु प्रत्यक्षात स्मरणातून आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम समर्थ आम्हाला देतो. कारण आलेला क्षण हा प्रत्येक क्षणाला परमेश्वर तुझ्या समोर असतो. कारण तू त्याच्या नामस्मरणामध्ये आहे आणि परमेश्वर तुझ्यावर आलेल्या संकटाला सामोरं जात असतो. म्हणून मी देवाचा आणि देव माझा, यासाठी प्रत्यक्षात आपल्याला बघा जो दिवस प्रत्येक महिन्याला जो येत असतो ती म्हणजे संकष्टी चतुर्थी. म्हणून संकष्टी चतुर्थीला उत्तम प्रकारे स्मरण करायचं आहे आणि या स्मरणातून आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.